मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे दुकानांना कुलूपच नाही असे गाव. काय ते बघूया. दुकानांना वर्षानुवर्षे कुलपे लावली जात नाहीत, पण तरीही सामान सुरक्षित राहते. लोक जितके सामान घेतात तितकेच पैसे इमानदारीने ठेवून जातात. लोक जितके सामान घेतात तितकेच पैसे इमानदारीने ठेवून जातात. काय ते बघूया. आजच्या काळात जिथे फसवणूक, विश्वासघात आणि चोरी सामान्य गोष्ट झाली आहे, तिथेच नागालँडचे एक लहानसे गाव आपल्या इमानदारीने सर्वांचे हृदय जिंकत आहे. या गावात अशी दुकाने आहेत जिथे कोणी दुकानदार नसतो आणि दुकानात कुलूपही लावून जात नाही. लोक आपल्या गरजेचे सामान स्वतः घेतात आणि जितक्या पैशाचे सामान घेतात तितकेच पैसे तिथे ठेवतात. इथे कोणी चोरी करत नाही आणि कोणाला भीतीही वाटत नाही. अरे वा. की त्यांचे नुकसान होईल. या गावातील लोक खरेपणा आणि विश्वासाचे प्रतीक मानले जातात. या गावाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. दुकानावर कुलपे लावली जात नाहीत. भारतातील अनेक ठिकाणे आपल्या संस्कृती आणि परंपरांसाठी प्रसिद्ध आहेत, पण नागालँडच्या खोनोमा गावची आपल्या इमानदारी आणि विश्वासासाठी विशेष ओळख आहे. या गावात अनेक वर्षापासून अशी दुकाने आहेत जिथे कोणताही दुकानदार नसतो. ग्राहक स्वतः सामान निवडतात आणि तितकीच रक्कम इमानदारीने ठेवून निघून जातात. अरे बापरे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की इतक्या वर्षामध्ये इथे कोणी चोरी करण्याचा प्रयत्नही केला नाही. अरे बाबा. हेच कारण आहे की खोनोमा गाव इमानदारीचे प्रतीक मानले जाते. छान. खोनोमा गाव कुठे आहे? खोनोमा गाव नागालँडमध्ये स्थित आहे आणि आपली इमानदारी, सौंदर्य आणि स्वच्छ वातावरण यासाठी प्रसिद्ध आहे. इथले लोक अनेक पिढ्यांपासून न भीता आणि संशय न घेता जीवन जगत आहेत. दुकानामध्ये सामानाबरोबरच पैसेसुद्धा ठेवलेले असतात, पण तरीही कोणी चोरी करत नाही. गाववाले मानतात की दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणे किंवा धोका देणे चुकीचे आहे. त्यांची हीच विचारसरणी आणि संस्कार या गावाला पूर्ण देशात इमानदारीचे प्रतीक ठरले आहे. भारतातील पहिले ग्रीन गाव आहे. खोनोमा गाव भारताचे पहिले ग्रीन विलेज म्हणून ओळखले जाते. इथले लोक पर्यावरण संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करतात. साफसफाई, हिरवळ आणि निसर्गाचे प्रेम ही या गावाची ओळख आहे. बापरे. यांचे नैसर्गिक सौंदर्य आणि लोकांची इमानदारी पाहण्यात दरवर्षी देश परदेशातून पर्यटक इथे येतात. व्हेरी गुड. इथे कधी चोरी झाली नाही. या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की इथे आजपर्यंत चोरी किंवा अपराधाच्या कोणत्याही घटनेची नोंद झालेली नाही. दुकानांना वर्षानुवर्षे कुलपे लावली जात नाहीत, पण तरीही सामान सुरक्षित राहते. लोक जितके सामान घेतात तितकेच पैसे इमानदारीने ठेवून जातात. ही अनोखी परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे आणि आताही कायम आहे. बापरे. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. खोनोमा गावात कसे पोचाल? खोनोमा गाव नागालँडची राजधानी कोहिमापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. इथे पोहोचण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम दिमापूर विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर पोहोचू शकता. ते नागालँडचे प्रमुख प्रवेशद्वार आहे.
दिमापूरपासून कोहिमापर्यंत टॅक्सी किंवा बसमधून 2 तासाचा प्रवास आहे. कोहिमामधून तुम्ही स्थानिक टॅक्सी किंवा शेअर जीप घेऊन सुलभपणे कोनोमा गावात पोचू शकता. अरे वा वा वा, व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार, जय हिंद.